हॅलो स्टुडंट्स, ऑपरेटिंग सिस्टीमच्या आजच्या लेक्चरमध्ये आपण नेक्स्ट पॉईंट करणार आहोत. तो आहे थ्रेड. व्हॉट इज मीन बाय थ्रेड? थ्रेड म्हणजे काय, त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड असतं, ते कशासाठी यूज होतं आणि डिफरन्स आज आपण बघणार आहोत. तर फर्स्ट पॉईंट असणार आहे व्हॉट इज मीन बाय थ्रेड. अ थ्रेड इज अ बेसिक युनिट ऑफ CPU युटिलायझेशन. CPU युटिलायझेशनचं हे काय असणार आहे? बेसिक युनिट असणार आहे. इट कंपाइल्स अ थ्रेड IT, अ प्रोग्राम काउंटर, रजिस्टर सेट अँड अ स्टॅक. ओके, त्याला काय असतो? थ्रेडला स्वतःचा ID असतो, प्रोग्राम काउंटर असतो, रजिस्टर सेट असतो आणि स्टॅक असतं. ते काय शेअर करतं? तर एक थ्रेड दुसऱ्या थ्रेडला, ओके, एक सिंगल थ्रेड दुसऱ्या थ्रेडला काय काय शेअर करतं? तर थ्रेड ID, प्रोग्राम काउंटर जे काही असेल ते शेअर करतं. कधी? व्हेन सेम प्रोसेस इट्स कोड सेक्शन, डेटा सेक्शन अँड अदर ऑपरेटिंग सिस्टीम रिसोर्सेस. मग ते कसले असतील? ओपन फाईल्स असतील, सिग्नल्स असतील. ओके, त्यावेळी ते काय करतं? अदर थ्रेड्सना जे काय असेल ते शेअर करतं, थ्रेड ID वगैरे. A thread is a flow of execution through the process code with its own program counter that keep track which instruction to execute next. म्हणजेच काय? थ्रेड काय करतं? इट इज अ फ्लो ऑफ एक्झिक्युशन थ्रू दी प्रोसेस कोड. जे काही प्रोसेस कोड असेल त्याच्या थ्रू काय होतं? फ्लो ऑफ एक्झिक्युशन होतं. ह्या थ्रेडला आपण काय म्हणू शकतो? तर अ थ्रेड इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ लाईट वेट प्रोसेस. याला आपण लाईट वेट प्रोसेससुद्धा म्हणू शकतो. हे थ्रेड काय प्रोव्हाइड करतं? इट प्रोव्हाइड अ वे टू इम्प्रूव्ह ॲप्लिकेशन परफॉर्मन्स थ्रू पॅरलेलिझम. ते काय प्रोव्हाइड करतं? एक वे प्रोव्हाइड करतं ज्याच्यामुळं काय होतं? ॲप्लिकेशन परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो. लक्षात येतं आहे? Thread represents a software approach to improving performance of operating system by reducing overhead. Thread is equivalent to a classical process. Thread काय रिप्रेझेंट करतं? जे काही सॉफ्टवेअर अप्रोच असणार आहे ते टू इम्प्रूव्ह परफॉर्मन्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमचा परफॉर्मन्स इम्प्रूव्ह करण्यासाठी रिप्रेझेंट करतं. Each thread belongs to exactly one process and no thread can exit outside a process. प्रत्येक थ्रेड काय करते? वन प्रोसेसला काय करते? बिलॉंग करते. प्रत्येक थ्रेड काय करते? प्रत्येक थ्रेड ही एका प्रोसेसला बिलॉंग करते अँड नो थ्रेड कॅन एक्झिट आउटसाइड अ प्रोसेस. आणि कोणतीच थ्रेड अशी नसते जी प्रोसेसच्या आउटसाइड असते. लक्षात येते का? म्हणूनच म्हटलेलं आहे प्रत्येक थ्रेड ही एका तरी प्रोसेसला, एक्झॅक्टली एका प्रोसेसला काय करते? बिलॉंग करते. लक्षात येते? इच थ्रेड रिप्रेझेंट्स अ सेपरेट फ्लो ऑफ कंट्रोल. प्रत्येक थ्रेड काय रिप्रेझेंट करते? सेपरेट फ्लो ऑफ कंट्रोल रिप्रेझेंट करते. Thread have been successfully used in implementing network servers and web servers. प्रत्येक थ्रेड काय करतं? इम्प्लिमेंटिंग नेटवर्क सर्व्हर्स आणि वेब सर्व्हर्स वेळी काय केलं जातं? यूज केलं जातं. ओके, थ्रेड म्हणजे काय लक्षात येते? थ्रेड हे काय आहे? लाईटवेट प्रोसेस म्हणू शकता तुम्ही. इट इज अ फ्लो ऑफ एक्झिक्युशन थ्रू दी प्रोसेस कोड. नेक्स्ट काय केलं जातं? ही जी थ्रेड आहे ती काय प्रोव्हाइड करते? अ वे प्रोव्हाइड करते टू इम्प्रूव्ह ॲप्लिकेशन परफॉर्मन्स. त्या ॲप्लिकेशनचा परफॉर्म इम्प्रूव्ह करण्यासाठी त्या प्रत्येक थ्रेडला त्याचा सेपरेट काय असतो? थ्रेड ID असतो, प्रोग्राम काउंटर, रजिस्टर स्टेट अँड काय असतं? स्टॅक. नेक्स्ट काय सांगितलं मी तुम्हाला? ती जी काही थ्रेड असणार आहे ती प्रत्येक थ्रेडला सेपरेट असा फ्लो ऑफ कंट्रोल असतो. लक्षात येतं आहे? नेक्स्ट काय सांगितलं मी तुम्हाला? प्रत्येक थ्रेड काय करते? एक्झॅक्टली एका प्रोसेसला बिलॉंग करते आणि कोणतीच थ्रेड अशी नाही जी प्रोसेसच्या आउटसाईड एक्झिट होते. ओके, नो थ्रेड कॅन एक्झिट आउटसाईड अ प्रोसेस. प्रोसेसच्या आउटसाईडला ती एक्झिट होत नाही कोणतीच थ्रेड. लक्षात येते सर्वांच्या? ओके, सो नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहे डिफरन्स बिटवीन प्रोसेसेस अँड थ्रेड. वन बाय वन मी त्यांचा डिफरन्स सांगते. प्रोसेस इज हेवी वेट. ओके, तर थ्रेड काय असणार आहे? लाईट वेट.
प्रोसेस स्विचिंग नीड्स इंटरॅक्शन विथ ऑपरेटिंग सिस्टीम. प्रोसेसला काय लागतं? इंटरॅक्शन विथ ऑपरेटिंग सिस्टीम. तर थ्रेड स्विचिंग डज नॉट नीड टू इंटरॅक्ट विथ ऑपरेटिंग सिस्टीम. प्रोसेसचं स्विचिंग करत असताना त्याला ऑपरेटिंग सिस्टीमसोबत इंटरॅक्शन गरजेचं असतं. तर थ्रेडला गरज नसते कशाची? ऑपरेटिंग सिस्टीमसोबत इंटरॅक्ट होण्याची. कधी? जेव्हा आपण थ्रेड स्विच करत असतो तेव्हा. लक्षात येतं आहे? नेक्स्ट, in multiple processing environment, each process execute the same code but has its own memory and file resources. मल्टिपल प्रोसेसिंग एन्व्हायरमेंटच्या वेळी काय होतं? प्रत्येक प्रोसेस एक्झिक्यूट होत असेल, प्रत्येक प्रोसेस जी काही आहे ती सेम कोड जर एक्झिक्यूट करत असेल तर त्यावेळी तिला स्वतःची ओन मेमरी असते प्लस फाईल रिसोर्सेस पण असतात. पण थ्रेडच्या तिथं काय होतं? ऑल थ्रेड्स कॅन शेअर सेम सेट ऑफ ओपन फाइल्स चाइल्ड प्रोसेसेस. ज्या काही नंबर ऑफ थ्रेड्स असतील त्या काय करतात? सेम सेट ऑफ ओपन फाइल्स काय करतात? शेअर करतात. किंवा ज्या काही चाइल्ड प्रोसेसेस असतील त्या शेअर करतात. पण प्रोसेसेसमध्ये काय असतं? त्याची स्वतःची ओन मेमरी असते प्लस फाईल रिसोर्सेस असतात. लक्षात येतंय? नेक्स्ट पॉइंट असणार आहे, इफ वन प्रोसेस इज ब्लॉक्ड देन नो अदर प्रोसेस कॅन एक्झिक्यूट अंटिल दी फर्स्ट प्रोसेस इज अनब्लॉक्ड. प्रोसेसमध्ये काय येणार? जर एक प्रोसेस ब्लॉक झाली तर त्याच्यानंतर कोणतीच प्रोसेस एक्झिक्यूट होत नाही जोपर्यंत जी काही प्रिव्हियस प्रोसेस असणार आहे ब्लॉक झालेली ती अनब्लॉक्ड होत नाही तोपर्यंत काय होतंय? कुठली नेक्स्ट प्रोसेस एक्झिक्यूट होत नाही. आता थ्रेडमध्ये काय होतंय? व्हाईल वन थ्रेड इज ब्लॉक्ड अँड वेटिंग अ सेकंड थ्रेड इन द सेम टास्क कॅन रन. याच्यामध्ये काय होतं? जर एखादा थ्रेड ब्लॉक झाला तर ते वेटिंग करायला वेटिंग स्टेटमध्ये जातं. त्यावेळी दुसरी जी काही थ्रेड असतील सेम टास्कमधल्या त्या काय करतात? रन होऊ शकतात. पण प्रोसेसमध्ये तसं होतं का? नाही. प्रिव्हियसली जी काही प्रोसेस असणार आहे ती अनब्लॉक होऊपर्यंत नेक्स्ट प्रोसेसेस एक्झिक्यूट होत नाहीत, पण थ्रेडमध्ये होऊ शकतात. ओके. नेक्स्ट पॉइंट असणार आहे, मल्टिपल प्रोसेसेस विदाउट युजिंग थ्रेड यूज मोर रिसोर्सेस. मल्टिपल प्रोसेसेस काय करतात? विदाउट थ्रेड काय होतात? मोर रिसोर्सेस यूज करतात. आणि मल्टिपल थ्रेड्स प्रोसेसेस काय करतात? यूज फ्युअर रिसोर्सेस. थ्रेडमध्ये काय होतात? फ्युअर रिसोर्सेस यूज केले जातात. तर प्रोसेसेसमध्ये काय केले जातात? मोर रिसोर्सेस यूज केले जातात. नेक्स्ट पॉइंट असणार आहे, इन मल्टिपल प्रोसेसेस ईच प्रोसेस ऑपरेट इंडिपेंडंटली ऑफ द अदर्स. याच्यामध्ये ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस असतील त्या इंडिपेंडंटली काय करतात? ऑपरेट होतात. पण थ्रेडमध्ये काय होतं? वन थ्रेड कॅन रीड, राईट ऑर चेंज अनदर थ्रेड्स डेटा. त्याच्यामध्ये काय होऊ शकतं? थ्रेडमध्ये एक थ्रेड दुसऱ्या थ्रेडचा जो काही डेटा असेल तो रीड करू शकते, राईट करू शकते किंवा चेंजसुद्धा करू शकते. पण याच्यामध्ये काय होतं? प्रोसेसेसमध्ये ज्या काही नंबर ऑफ प्रोसेसेस असतील त्याच्यामध्ये प्रत्येक प्रोसेस इंडिपेंडंटली ऑपरेट होते. लक्षात येत आहे डिफरन्स त्या दोघांचा? ओके. नेक्स्ट पॉइंट असणार आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ थ्रेड्स. आता थ्रेड्सचे कोणकोणते ॲडव्हान्टेजेस आहेत? फर्स्ट ॲडव्हान्टेज असणार आहे, थ्रेड मिनिमाइज दी कंटेक्स्ट स्विचिंग टाईम. थ्रेड काय करते? कंटेक्स्ट स्विचिंगसाठीचा जो टाईम असणार आहे रिक्वायर्ड तो काय करते? मिनिमाइज करते. नेक्स्ट, यूज ऑफ थ्रेड प्रोव्हाइड्स कन्करन्सी विदिन अ प्रोसेस. थ्रेडचा यूज केल्यामुळे काय होतं? ते काय प्रोव्हाइड करतं? त्या प्रोसेसमध्ये कन्करन्सी प्रोव्हाइड करतं. नेक्स्ट, इफिशियंट कम्युनिकेशन होतं. थ्रेडमुळं काय? थ्रेडचा आणखीन एक ॲडव्हान्टेज काय असणार आहे? इफिशियंट कम्युनिकेशन. नेक्स्ट ॲडव्हान्टेज असणार आहे, इट इज मोर इकॉनॉमिकल टू क्रिएट अँड कंटेक्स्ट स्विच थ्रेड्स. ओके, हे काय असणार आहे? इकॉनॉमिकली काय असणार आहे? ग्रेटर असणार आहे, मोर इकॉनॉमिकल असणार आहे. कशासाठी? तर टू क्रिएट कंटेक्स्ट स्विच थ्रेड. नेक्स्ट ॲडव्हान्टेज असणार आहे, थ्रेड अलाउ युटिलायझेशन ऑफ मल्टिपल प्रोसेसर आर्किटेक्चर टू ग्रेटर स्केल अँड इफिशियन्सी. ते काय अलाउ करतं? युटिलायझेशन ऑफ मल्टिपल प्रोसेसर आर्किटेक्चर. कशासाठी? तर टू अ ग्रेट स्केल अँड इफिशियन्सी. सो दीज आर दी ॲडव्हान्टेजेस ऑफ थ्रेड.
नेक्स्ट पॉईंट असणार आहे बेनिफिट्स ऑफ थ्रेड्स. आता ह्या थ्रेड्सचे कोणकोणते बेनिफिट्स आहेत? तर पहिलं बेनिफिट असणार आहे रिस्पॉन्सिव्हनेस. नेक्स्ट वन असणार आहे रिसोर्स शेअरिंग. नेक्स्ट असणार आहे इकॉनॉमी. अँड द लास्ट वन इज स्केलेबिलिटी. आता त्याच्याबद्दल बघूया आपण थोडी माहिती. रिस्पॉन्सिव्हनेसमध्ये काय येणार? मल्टी थ्रेडिंग अँड इंटरॅक्टिव्ह ॲप्लिकेशन may allow a program to continue running even if part of it is blocked or is performed a lengthy operation, thereby increasing responsiveness to the user. याच्यामध्ये काय होतं इट अलाउ अ प्रोग्रॅम टू कंटिन्यू रनिंग. ते एक प्रोग्रॅमला काय करतं, कंटिन्यू रनिंग करण्यासाठी काय करतं, परमिशन देतं. इव्हन इफ, जरी त्याचा काही पार्ट ब्लॉक असेल, इफ देअर इज अ पार्ट विच इज ब्लॉक्ड और इफ इट परफॉर्म अ लेंदी ऑपरेशन, तरीसुद्धा काय करतं ते प्रोग्रॅमला ॲज अ कंटिन्यू रन होण्यासाठी ते परमिशन देतं. त्यामुळे होतं काय, तर इट इन्क्रीजेस रिस्पॉन्सिव्हनेस टू द युजर. त्यामुळे जो काही रिस्पॉन्सिव्हनेस टू द युजर असणार आहे तो काय होतो, इन्क्रीज होतो. नेक्स्ट पॉईंट असणार आहे तो आहे रिसोर्स शेअरिंग. बेनिफिट ऑफ थ्रेडचं नेक्स्ट पॉईंट आहे रिसोर्स शेअरिंग. याच्यामध्ये काय होतं, प्रोसेस मे ओनली शेअर रिसोर्सेस थ्रू टेक्निक्स सच ॲज शेअर्ड मेमरी और मेसेज पासिंग. प्रोसेसमध्ये काय होतं, जे काही रिसोर्सेस असतील ते शेअर केले जातात. कसे, तर आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले, शेअर्ड मेमरी किंवा मेसेज पासिंग थ्रू काय केले जातात, जे काही रिसोर्सेस आहेत ते शेअर केले जातात. सच टेक्निक्स मस्ट बी एक्सप्लिसिटली अरेंज्ड बाय दी प्रोग्रॅमर. जे प्रोग्रॅमरकडून काय केलेले असतात, असे टेक्निक अरेंज केलेले असतात, ते प्रोसेसमध्ये काय केले जातात, शेअर केले जातात. त्यानुसार जो काही हे असेल ते शेअर्ड मेमरी किंवा मेसेज पासिंग थ्रू काय केलं जातं, शेअर केलं जातं. पण थ्रेडमध्ये काय होतं, हाऊएव्हर थ्रेड्स शेअर दी मेमरी अँड द रिसोर्सेस ऑफ द प्रोसेस टू विच दे बिलॉंग बाय डिफॉल्ट. पण थ्रेडमध्ये काय होतं, जी काही थ्रेडमध्ये काय होतं, जे काही शेअर करणार आहोत आपण, मग ते मेमरी असू दे किंवा रिसोर्सेस ऑफ दॅट प्रोसेस असू दे, ते काय करतं, बाय डिफॉल्ट काय करतं, शेअर करतं. लक्षात घ्या, प्रोसेसेसमध्ये काय होतं, शेअर्ड मेमरी किंवा मेसेज पासिंग अशा टेक्निक्स थ्रू शेअर केले जातात रिसोर्सेस. पण थ्रेडमध्ये काय होतं, बाय डिफॉल्ट जे काही मेमरी किंवा रिसोर्सेस ऑफ दी प्रोसेस असतात ते बिलॉंग केले जातात. ओके. द बेनिफिट ऑफ शेअरिंग code and data is that it allows an application to have several different threads of activity within the same address space. बेनिफिट ऑफ रिसोर्स शेअरिंग काय आहे बेनिफिट त्याचं, तर ते काय करतं, जे काही ॲप्लिकेशन असते, ओके, त्याला ते अलाउ करतं, जे काही थ्रेड्स असतील ते कशासाठी, तर विदिन द सेम ॲड्रेस स्पेस ज्या काही डिफरंट थ्रेड्स ऑफ ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांना ते काय करतं, शेअर करण्यासाठी अलाउ करतं. ओके. नेक्स्ट असणार आहे इकॉनॉमी. आता याच्यामध्ये काय होतं, अलोकेटिंग मेमरी अँड रिसोर्सेस फॉर प्रोसेस क्रिएशन इज कॉस्टली. प्रोसेस क्रिएट करत असताना जे काही मेमरी आणि रिसोर्सेस आपण अलोकेट करतो ते काय होतात, कॉस्टली होतात. बिकॉज थ्रेड शेअर दी रिसोर्सेस ऑफ दी प्रोसेस टू विच दे बिलॉंग, इट इज मोर इकॉनॉमिकल टू क्रिएट अँड कंटेक्स्ट स्विच थ्रेड. आता जर हे थ्रेडचं जर प्रोसेसशी कम्पेअर केलं तर प्रोसेस क्रिएट असताना जे काही अलोकेट केलेलं मेमरी आणि रिसोर्सेस आहेत ते काय होतात, कॉस्टली होतात. पण कम्पेअर टू दॅट थ्रेडचा जर विचार केला तर ते शेअर करतं, ज्या काही रिसोर्सेस असतील त्या प्रोसेसच्या ते काय करतं, शेअर करतं, त्याला जे काही रिसोर्सेस असतील ते थ्रेड काय करतं, शेअर करतं. त्यामुळे काय होतं, ते मोर इकॉनॉमिकल होतं. कशासाठी, तर टू क्रिएट दी न्यू थ्रेड और कंटेक्स्ट स्विच थ्रेड करताना काय होतं, ते मोर इकॉनॉमिकली ठरतं. लक्षात येतं आहे, ॲज कम्पेअर टू प्रोसेस. म्हणून हा त्याचा बेनिफिट असणार आहे. अँड लास्ट बेनिफिट असणार आहे तो आहे स्केलेबिलिटी. याच्यामध्ये काय होतं, बेनिफिट ऑफ मल्टी थ्रेडिंग कॅन बी ग्रेटली इन्क्रीज्ड इन अ मल्टी प्रोसेसर आर्किटेक्चर.
where thread may be running in parallel on different processors. आता स्केलेबिलिटी का बेनिफिट म्हटलंय बघा हां, कारण मल्टी थ्रेडिंग ज्यावेळी होत असते त्यावेळी ते काय करतं, इट ग्रेटली इन्क्रीज इन मल्टी प्रोसेसर आर्किटेक्चर. मल्टी प्रोसेसर आर्किटेक्चरमध्ये ते काय होतं, ग्रेटली इन्क्रीज्ड होतं. जिथं काय होतं, जे काही थ्रेड्स असतील त्या काय होतात, पॅरलली रन होतात, पॅरलली एक्झिक्यूट होतात डिफरंट प्रोसेसेसवर. लक्षात येते. त्यामुळं अ सिंगल थ्रेडेड प्रोसेस कॅन ओनली रन ऑन वन प्रोसेसर. सिंगल थ्रेडेड जी काही प्रोसेस असेल ती काय होते, वन प्रोसेसरवर रन होते, रिगार्डलेस हाऊ मेनी आर अवेलेबल. किती तिथं अवेलेबल आहेत प्रोसेसर त्याचा विचार न करता सिंगल थ्रेडेड प्रोसेसर काय करते, एका प्रोसेसरवर रन होते. मल्टी थ्रेडिंग ऑन अ मल्टी CPU मशीन इन्क्रीजेस दी पॅरलेलिझम. म्हणूनच स्केलेबिलिटी हा काय असणार आहे, बेनिफिट्स ऑफ थ्रेड असणार आहे. लक्षात येतात का हे 4 बेनिफिट्स? ओके. एक्झाममध्ये तुम्हाला जस्ट विचारले जाते की डेफिनेशन ऑफ थ्रेड, नेक्स्ट विचारलं जातं त्याचे काही ॲडव्हान्टेजेस असतील ते, प्लस त्याचे बेनिफिट्सचीही तुम्ही 4 नावं लिहू शकता. ओके. 2 मार्क्ससाठी क्वेश्चन विचारला तर, आणि 4 मार्क्ससाठी डिफरन्स बिटवीन प्रोसेस अँड थ्रेड याबद्दल विचारलं जातं. लक्षात येते सर्वांच्या? थँक्यू.